श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। आजचा हा व्हिडिओ खास त्या स्त्रियांसाठी आहे ज्या उद्या कोणत्या ना कोणत्या अडचणीमुळे असू द्या, कारणामुळे असू द्या, उद्यापन करू शकत नसतील। मग ते कोणतंही कारण असू द्या, जसं की विटाळ, सुतक किंवा मग मासिक पाळी किंवा अचानक बाहेर जाण्यात येत असेल। बघा, कोणतंच कारण सांगून येत नाही। अचानक आपल्या भावकीमध्ये कोणाला तरी बाळ होतं किंवा कोणीतरी अचानक ऑफ होतं किंवा मग आपल्यालाच पर्सनल प्रॉब्लेम मंथली येऊ शकतो। त्याचबरोबर अचानक काही कारणामुळे गावी जाण्यात येतं की कोणीतरी आजारी पडलं किंवा कोणाचं तरी काहीतरी कार्यक्रम आहे, त्यामुळे अचानक आपल्याला गावी जावं लागत असेल, तर मग अशा वेळी आपण उद्याचं उद्यापन कसं करायचं, त्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा, उद्या शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार आहे, म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी आपण काय करतो, तर शेवटच्या गुरुवारी आपण उद्यापन करतो। दिवसभर पूजा आरती, पूजा मांडणी करतो। संध्याकाळी कथा वाचल्यानंतर सासुवासिनींना बोलवतो। प्रत्येकजण आपल्या यथाशक्तीने जे काही होतं ते करतं। कोणी सासुवासिनींना जेवू घालतं, कोणी फक्त केळी देतं, कोणी खीर बनवतं। जसं होईल तसं आपली पूजा पार पाडतं, व्रत पार पाडतं। पण जर आता अचानक अडचणच आली तर, किंवा अचानकच आपल्याला दुसऱ्या गावी जावं लागलं, तर अशा वेळी आपण काय करायचं? कारण की अशा वेळी तर आपण उद्यापन करू शकत नाही। विटाळ पाळी असू द्या, पाळी असू द्या, सुतक असू द्या, त्या दिवशी आपण कोणतीच पूजा मांडत नाही किंवा आपण कुठलीच पूजा करत नाही। मग काय करणार? काही महिला मी अशा पण पाहिल्या आहेत की स्वतः जर उद्यापन करू शकत नसतील ना, तर म्हणणार मैत्रिणीला बोलवणार, बाजूवालीला बोलवणार, तू माझं उद्यापन करून दे बोलणार। पण मी त्यांना एवढंच सांगेन की व्रत आपण केलं आहे ना, त्यामुळे आपल्या व्रताचं उद्यापन हे आपण स्वतः करायचं आहे। बाहेरच्या व्यक्तीला अजिबात करायला सांगायचं नाही आहे। कारण तुम्ही महिनाभर व्रत केलेलं आहे, भले तुम्ही फक्त गुरुवारी उपवास केला असेल, महिनाभर तुम्ही देवीचं नामस्मरण केलं आहे, देवीची भक्ती केली आहे, देवीची पूजा केली आहे। त्यामुळे शेवटच्या गुरुवारचं उद्यापन जर दुसऱ्याला करायला सांगितलं ना, तर त्याचं फळ देखील त्या महिलेला मिळेल। त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्याला उद्यापन करायला सांगायचं नाही आहे। मग आता तुम्ही म्हणाल, ताई आम्ही असं मग आता करायचं काय? आम्ही स्वतः तर पूजा करू शकत नाही, आम्हाला अडचण आली, विटाळ आलाय, सुतक आलंय, पाळी आली, काहीतरी कारण आहे, त्याच्यामुळे आम्ही घरात पूजा कशी करणार? आम्ही स्वतः साधी देवपूजा करू शकत नाही, तर ही पूजा मांडणी कशी करणार? असं तुम्ही म्हणाल। तर मग मी सांगेल तुम्हाला तुम्ही काय करायचं आहे। तुम्ही उद्या फक्त आणि फक्त उपवास करायचा आहे आणि त्यासोबत माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे नामस्मरण करायचे आहे। विष्णू सहस्त्रनाम ऐकायचं आहे, व्यंकटेश्वर स्तोत्र ऐकायचं आहे, माता लक्ष्मीचं नाम जप करत राहायचं आहे, लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे। जर तुम्हाला अडचण आलेली नसेल ना, कुठलं सुतक पाळी विटाळ असं काही नसेल, तुम्ही अचानक बाहेर गावी जात असाल ना, तर तुम्ही स्वतःजवळ पुस्तक ठेवून ते प्रवासात वाचलं तरी चालेल। पण जर तुमच्याकडे काही प्रॉब्लेम असेल घरातला, तर तुम्ही त्या दिवशी फक्त ते श्रवण करायचं आहे आणि तुम्हाला उद्यापन पुढच्या गुरुवारी करायचं आहे। सेम जसं उद्यापन करणार होतात तसंच पुढच्या गुरुवारी करायचं आहे। सासूवासिनींना बोलवायचं आहे। दिवसभर पुढच्या गुरुवारी देखील तुम्हाला उपवास करावा लागणार आहे। जर तुम्ही उद्यापन करू शकत नसाल तर पुढच्या गुरुवारी देखील तुम्ही उपवास करा। संध्याकाळी कथा वाचा आणि त्यानंतर सासूवासिनींना बोलून तुम्हाला जे शक्य आहे ते करू शकता। तुम्ही जेवू घालू शकता त्यांना किंवा फळ देऊन त्यांचं आदरातिथ्य करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे। माता लक्ष्मीला फक्त तुमची भक्ती आणि श्रद्धा प्रिय आहे, त्याच्यामुळे असं म्हणू नका की पौष महिना आहे तर आम्ही कसं पौष महिन्यामध्ये गुरुवारचं उद्यापन करणार। सर्व काही चालेल, फक्त मनाने आणि श्रद्धेने करा। आणि मगाशी सांगितलं तसं दुसऱ्या कोणाच्या हाताहून उद्यापन करून घेऊ नका। अडचण आली आहे, पुढच्या गुरुवारी उद्यापन करा।